जय गुरु. आज मी श्री गुरुदेव सर्वांगीण बाल सुसंस्कार शिबिर नांदाफाटा या ठिकाणी आहे आणि आज श्री गुरुदेव सर्वांगीण बाल सुसंस्कार शिबिर नांदाफाटा या शिबिराचे संचालक, या शिबिराचे सर्वा ज्यांचं चंद्रपूर जिल्हा हे बालेकिल्ला आहे, यवतमाळ जिल्हा त्यांच्यावरती खूप प्रेम करतो आणि त्यांनी तेलंगणासारख्या राज्यातसुद्धा आपलं कार्य केलेलं आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेचा, त्यांच्या कार्याचा, जीवनाचा प्रचार करत संपूर्ण आपलं आयुष्य त्यांनी या कार्यामध्ये झिजवून टाकलेलं आहे. असे व्यक्तिमत्व ज्यांनी अनेक कार्यकर्ते निर्माण केलेत, हजारो विद्यार्थी घडवलेत आणि सोबतच कितीतरी गावांमध्ये ज्यांनी सामुदायिक ध्यान, सामुदायिक प्रार्थनेची सुरुवात केली आणि कितीतरी हजारो लोकांना ज्यांनी जीवन जगण्याची प्रेरणा दिली. त्यागमूर्ती, प्रचारमूर्ती, ग्रामगीताचार्य हरिभक्त पारायण विठ्ठलदासजी डाकरे महाराज यांच्या या ठिकाणी आपण यांच्याशी संवाद साधणार आहोत. तर चला आपण सुरू करूया. जय गुरु. महाराज, मला एकच प्रश्न विचारावा असं वाटते की सुरुवातीला की आज श्री गुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिर नांदाफाटा हे जे शिबिर आहे हे संपूर्ण जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रच नाही तर आज देशभर सुद्धा गाजते. तर या सुसंस्कार शिबिराची तुम्ही सुरुवात नेमकी कशी केली आणि या शिबिरामागचा उद्देश काय होता तुमचा सुरू करण्याचा? याच्या मागचा उद्देश मी 1996 ला आम्ही गावाला सामुदायिक प्रार्थना चालू केली. त्यानंतर 1997 ला आम्ही आदरणीय आचार्य वेळुळकर गुरुजी यांच्या आणि रवींद्र कुमार यांच्या शिबिरात आम्ही दास टिकडेला मुलं नेले, माझ्या वडगावचे 6 मुलं. आणि तिथं मी ते वातावरण बघितल्यावर मला असं वाटलं की हे कार्य खूप चांगलं आहे, राष्ट्र घडवण्याचं कार्य आहे. बरोबर. आणि ते माझे मुलं जागतिक त्या 6 मुलात जे परिवर्तन झालं त्या माझ्या ते मला अनिवार्य झालं आणि तिथंच माझ्या डोळ्यातून आनंद अश्रू झाले. आणि मी त्या दिवशी संकल्प केला की देवा, हे जर कार्य माझ्या इलाक्यात झालं तर माझ्या इलाक्यातून मला खूप दूर पडते ना, म्हणून मला हे खूप चांगलं होईल बा. ह्या माध्यमातून मी तिथं विचारणा केली आदरणीय वेळुळकर गुरुजींना, रवींद्र कुमारांना. तर त्यांनी म्हणे तुम्ही घेत असाल तर करा बा. तर मग आम्ही आमची राष्ट्रधर्म प्रचार समिती इथं आम्ही स्थापन केली होती कोरपाण्याला. ते आमच्या समिती वेळेला जसं बापूजी भाऊ पिंपळकर, डॉक्टर जोगी, आपला अरुण पाटील नवले, आपला विजय भाऊ बावणे, आमची अशी समिती नेमली होती. त्या लोकांना मी एक मीटिंग घेतली आणि तिथं त्यांना मी प्रस्ताव टाकला की आपल्या इलाक्यात बाल सुसंस्कार शिबिर व्हायला पाहिजे बा. असं म्हटल्यावर त्यांनी होकार तर दिला, पण काही लोक म्हणे महाराज हे काम कठीण आहे, कारण मुलांची रिक्स आहे. तर मी म्हटलं मी समर्पण आहो, मी त्याच्यासाठी पूर्ण इथं वेळ द्यायला तयार आहो, पण मी माझ्या आर्थिक बजेटनं थोडासा कमी आहो. तर तिथं डॉक्टर साहेब जोगी आदरणीय त्यांनी की म्हटलं महाराज तुम्ही करा, तुम्ही जेवढं होते तेवढं गावगाव फिरून तुम्ही जमा करा आणि जे तुम्हाला जर नुप्पर जात असेल तर माग मी आहो बा, असा त्यांनी खंबीर शब्द दिला. आणि बापूजी भाऊ पिंपळकर दादा यांनी सुद्धा की असं म्हटलं महाराज काही हो आम्ही आहो, चिंता करू. त्या वक्ती बापूजी पिंपळकर साहेब आपले नोकरीवर होते आपले अल्ट्राटेकमध्ये. त्यांनी म्हटलं आम्ही जेवढा वेळ देईन आणि त्यांनी सुद्धा खूप सपोर्टिंग केला. त्याच्यामुळे हे 1999ला आम्ही स्थापना केली तर संस्कार शिबिराची. आणि आम्ही कोरपण्यात मग जागा कोणती करायची, तर जागा आम्हाला वेळ भेटे नाही. मग डॉक्टर साहेबांनीच म्हटलं की माझी शाळा आहे, कॉन्व्हेंट आहे, त्या कॉन्व्हेंटमध्ये तुम्ही सुरू करू शकता, म्हणून इथं आम्ही 1999ला सुरुवात केली. बरोबर. त्यानंतर आम्ही बघितलं आहे की अनेक ठिकाणी सुसंस्कार शिबिरे होतात, पण त्या ठिकाणी मुलांचं सुसंस्कार शिबिर वेगळं आणि मुलींचं सुसंस्कार शिबिर वेगळं होतं. पण तुम्ही गेल्या 28 वर्षापासून मुलं आणि मुलींचं समांतर सुसंस्कार शिबिर एकत्रित घेत आहे. मग यामागचा तुमचा हेतू, उद्देश काय आहे? ह्यामागचा उद्देश एकच आहे की जरी मुली आणि मुलं हे प्रकृती आणि पुरुष आहे, परंतु आपण त्यांना हे समजवतो त्या पोरांना की आम्ही सगळे एकत्र आहो, आम्ही सगळं राष्ट्रासाठी काम करू बा मिळून मिसळून. बरोबर. आणि इथं द्वेष भावना नको हवं. ते स्त्री आहे म्हणून तिला कमी लेखणं किंवा पुरुष आहे हे मोठे लेखणं किंवा इथं जे आपण म्हणतो की वाईट काही कार्य घडतात हे नकारात्मकता आहे. माझ्या मते वाईट कार्य मुलं मुली एकत्र असल्यानं होत नाही, हे मला अनुभव आलेला आहे. आणि हे कसं तुम्ही जसे समोरचे जर लोक तसे असेल तर मग होऊ शकतात, पण आपण जर स्टिक राहिलो तर हे मुलं मुली एकत्र राहू शकतात, इथून काही अनर्थ होत नाही, हे मला अनुभव आलेला आहे. म्हणून आणि दुसरी गोष्ट मुलं आणि मुली हे दोन्ही एकाच वयात, त्या वयात त्यांना त्याची काही जाण नसते आणि हे सगळं राष्ट्राचं धन आहे. त्याकरता आपण एकत्र आपण करत आहोत, चालत आलेलं पुढे चालत राहणार आहे. कारण मुली वेगळ्या आणि मुलं वेगळ्या म्हणजे भेद आला, द्वैत आलं.
द्वैत आलं म्हणजे ह्या द्वैतानं द्वैत चालत राहताना आपणाला आकडे सगळं एक करायचं आहे आपणाला, हो म्हणून आपण हे एकत्र शिबिर करतो. बरोबर. तुम्ही सुसंस्कार शिबिर सुरू व्हायच्या 1 महिन्या आधीपासून या शिबिराच्या नियोजनामध्ये लागता आणि शिबिर एक मे महिना आणि जून महिना तुम्ही 2 महिने सतत शिबिरे घेत असतात. मग हे 3 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्ही घरी न जाता सतत धावपळ, सतत कार्य फक्त आणि फक्त सुसंस्कार शिबिरासाठीच करत असता. मग या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये तुमचं घर किंवा घरचा संसार सुद्धा आहे तुम्हाला, मग ते कसं काय मॅनेज होतं? त्यात काय आहे, माझी पत्नी माझ्या ह्या कार्यात पत्नीचा खूप वाटा आहे. तिनं जर घर सांभाळलं नसतं, माझी शेती होती, बरोबर, मुलगा आहे, परंतु मी इकडं कितीही फिरत राहिलो तर माझ्या पत्नीने मला कधी आड नाही आणू दिलं. आणि तिनं खंबीरपणे स्वतः वावरात जाऊन आपल्या मुलांना, तिला आईवडिलाची साथ होती आणि त्या माध्यमातून तिनं खूप म्हणजे तिचा विचार आपल्याला करता येत नाही, म्हणून तिचा सिंहाचा वाटा आहे. तिनं माझं घर सांभाळलं म्हणून मला हे समाजाचं कार्य करता आलं. नाही तर तिनं जर मला तिचं काहीच नसतं केलं तर माझं हे कार्य अपूर्ण राहिलं असतं, माझं स्वप्न अपूर्ण राहिलं असतं. म्हणजे माझ्या कार्यात माझ्या पत्नीचा खूप सिंहाचा वाटा आहे. तिनं घर सांभाळलं आणि तिला म्हटलं होतं की बाबा मला परमार्थात तू काही अडथळे देऊ नको आणि मी तुला संसारात अडथळे देईन, आणि तिनं तसं आधीच चालू आहे. तसंच मी शिबिरात असताना माझी बाई बिमार पडली होती, माझ्या वार्डातल्या लोकांनी तिला दवाखान्यात नेली, पण मी नाही गेलो, कारण इथं 150-200 पोरांचा समूह राहते. आपल्यावर ते पोरं आपल्या जबाबदारीवर राहते. आपण पोरं जर टाकून गेलं तर कसं जमणार आहे, म्हणून मी जात नाही. पण तिनं सांभाळलं, पण तिनं नकारात्मकता नाही ठेवली. काही नाही, ते चांगले कामं करताय ना बा. मी बिमार पडली तर काय झालं, कोण नाही कोणतरी मला नेतच आहे ना. म्हणजे खंबीरपणे ती राहिली माझ्या पाठीमागे, म्हणून हे कार्य घडलं. खरंच खूप त्यागाची गोष्ट आहे. आणि मला विचारायचं वाटतं की आपलं बालसुसंस्कार शिबिर नांदाफाटा, या सुसंस्कार शिबिराला आज गेले 28 वर्ष झालेत. तर 28 वर्षामध्ये आपल्या सुसंस्कार शिबिरातून किती विद्यार्थी घडलेत? ह्या 28 वर्षापासून कमीत कमी 5,000 ते 6,000 विद्यार्थी PSI झाले, वकील झाले, इंजिनियर झाले, मोठ्या मोठ्या पदवीवर गेले, परंतु ते संस्कार नाही पुरले. आज वास्तविक पाहता सुशिक्षित पोरं अशिक्षित वडिलांना थोडंसं कमजोर लेखतात, पण माझ्या शिबिरातला मुलगा, वडील कसाही असेल, आई कशी दुबळी असेल, तिचा मान, तिचा सर्व तिला आधार देणं, नमस्कार करणं हे चांगलं करतात. असे 5,000 ते 6,000 विद्यार्थी आजपर्यंत घडले. एक आदर्श नागरिक समाजाचा, एक आदर्श विद्यार्थी तुमच्यामध्ये कसा असायला हवा? आदर्श विद्यार्थी याच्यासाठीच मी हे राष्ट्र आदर्श लोकांवर चालत असते. बरोबर. राष्ट्रात आदर्श लोक आहे, विद्वान लोक आहे, त्याला राष्ट्राविषयी ते समर्पण आहे, त्याच्यामुळे हे जग चालत आहे. म्हणून ह्या बालसंस्कार शिबिराची उत्पत्ती त्याच्यासाठीच आहे. कारण आजचेच मुलं उद्याचा भारत आहे. बरोबर. तर उद्याचा भारत आपला सुदृष्ट झाला पाहिजे, आपला उद्या भारत निरोगी राहिला पाहिजे, बरोबर. आपला उद्याचा भारत संघटित राहिला पाहिजे, सर्व धर्म समभाव राहिला पाहिजे. बरोबर. न ती विचार ह्या विद्यार्थ्यात येण्यासाठी हे सुसंस्कार शिबिराची आयोजन आहे. बरोबर. आणि असं राहावं बा, हे माझी इच्छा आहे. याच्यासाठी मी या फील्ड